झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. तेच तुला जगवतीन म्हणून बापाच्या सांगण्याप्रमाणे अभ्यास केला साहेब. नंतर शेती बी केली. मोठा झाल्यावर शेतीविषयक अभ्यास केला. पण जगणं मुश्किल झालं साहेब शेतात. म्हणून आता श्राद्धाच्या टायमाला काय करतो माहिती आहे का, बापाचा फोटो असा ठेवितो, त्याच्यासमोर सचिन तेंडुलकरचा फोटो ठेवितो आणि बापाला म्हणतो या पाय रे, जास्त शिकला बी नाही आणि शेती बी केली नाही, पण 10 पिढ्यापासून खातीने एवढं कमवून ठेवले. कशावर? फक्त खेळण्यावर. कळलं का? तू काय भात श्राद्धाचा. असं आहे साहेब सगळं. बरं अभ्यास केलास ना, हा मग नोकरी कर ना. हे क्रिकेट कशाला पाहिजे तुला? अध्यक्ष साहेब मला सांगा, एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याला स्पोर्ट कोट्यामधून नोकरी मिळते का नाही? हो. एखादा ऍक्टरनी चांगली ऍक्टिंग केली तर त्याला ऍक्टिंगच्या कोट्यातून नोकरी मिळते का नाही? हो. तर मग एखाद्या शेतकऱ्याने चांगली शेती केली, चांगलं पीक काढलं तर त्याला फार्मर कोटा असतो का? त्याला नोकरी मिळते का? फार्मर कोटा असं काहीच नसतो. फार फार तर मरमर असते आमच्या नशिबी. म्हणजे जगाचा पोशिंदा आहे ना तो काट्यावर आणि खेळणारे नाचणारे गाणारे कोट्यावर असं असतं साहेब आपल्याकडे सगळं. नाही पण कसं आहे बघ, तुला मान देतो की नाही सगळेजण आम्ही, तुला बळी राजा म्हणतो आम्ही. हो, या राजावरच बळी पडायची वेळ आली, पण त्याचं काय करा साहेब. हे बघा माझं डोकं तुम्ही ना आता खाऊ नका. तुम्ही इथून निघा. आम्हाला किती वर्षभर डोक्याला त्रास असतो माहितीये का? सगळ्या त्या खेळाडूंना बघणं, त्यांचा परफॉर्मन्स, त्यांचं रन, त्यांचे विकेट, असा सगळा देशभरातला खेळाडूंचा अभ्यास करतो आम्ही. 34,900 अशी लोक एकत्र आलेली होती तिथे राजपथवर आणि योगा केला होता एकत्र. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे दोन्ही गेलेले होते. सो आय थिंक ही एक छान गोष्ट झालेली आपल्यासाठी की सगळ्यांनी त्या दिवसाचा फायदा घ्यावा आणि मग पुढे आपल्या आयुष्यामध्ये छान बदल घडवावे. सोनालीजी, आमच्या या सोसायटी तर्फे आम्ही योगाचा थोडासा अभ्यास करून काही योगाचे श्लोक रचलेले आहेत, ते आम्ही सगळ्यांसाठी सादर करू इच्छितो. तुमची परवानगी असेल तर प्लीज. सदा सर्वदा योगासने करावी, सदा सर्वदा योगासने करावी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी, तेव्हाच लाभते निरोगी राहणी. निज लवकरी रात्री जागू नको रे, निज लवकरी रात्री जागू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे, गजर बंद करूनी तू झोपू नको रे. उठ उठ आता तू पेंगू नको रे, उठ उठ आता तू पेंगू नको रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे, पहाटे उठोनी तू ध्यानस्थ हो रे. जगीवर जते कधी खूप हुशार इंजिनियर आहेत ते. नाही तर तुम्ही बघा, तुम्हाला काडीचं काम जमत नाही, छत्रीच्या काडीचंही जमत नाही साधं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही कुठून शिकला तो छत्री रिपेअर? म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, मी गरजेतून ही कला शिकलेला आहे. गरजेतून? कसं कसं? मी माझ्या आयटमला मरिनल पॉइंटला फिरायला घेऊन जायचो. कुठल्या पॉइंटला? मरिनल पॉइंटला. नाही असं नसेल ते. कसं एकतर नरिमन पॉइंट असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल. याच्या मधल्या पॉइंटला मी जातो ना. मग तिकडं मी अशी छत्री घेऊन दगरामध्ये बसता. मग आम्ही दोघं छत्रीमध्ये, म्हणजे आवरी मोठ्या छत्रीमध्ये आम्ही दोघं माऊ, असं आमचा मग रोमांस सुरू होत आहे ना. माझा रोमांस सुरू जायला रे जायला का समुद्र असा खवलतो ना, वारा सुटला तर मग कार्या उलट्या ना, 2-4 कार्या तुटायच्याच बोल माझ्या. मग तुला काय सांगतो, असं जर का केलं तर ते नाराज होते. कोण? माझा ॲटम. म्हणजे ॲटम लोकांचं कसं असतं माहितीये का, म्हणजे छत्रीत आपण लपलो गेलो हे त्यांना जर कळलं तर ते कम्फर्टेबल असतात, नाही तर दुसऱ्याच्या छत्रीत जातात ना. तर दुसऱ्याच्या छत्रीत नाही जायला पाहिजे म्हणून मी लगेच तात्काळ तिथं तारा लगेच रिपेअर करून टाकायचो. तारा रिपेअर केल्या का मग लगेच मी बसतो. तेव्हापासून एवढी मोठी छत्री घेऊन आंतरराष्ट्रीय खोडरबार किंगच्या टोल नाक्यावर खोडकरपणा. माझ्या पप्पांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. उगाच त्यांची बदनामी करू नकोस. मी समजावते त्यांना. मग सांग त्यांना गुपचूप आमचं लग्न लावून टाका, मी समजावते. नाही तर मी उलटा सायराट करेन. नको पप्पा. आउट, कम आउट. मी तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार नाही. इट्स माय फायनल ऑर्डर. अरे बाप रे. कम आउट. नम्रता, मी जातो. मग
जाता मैं तुम्हारे बिना नहीं जी सकती. मैं भी तुम्हारे बिना नहीं जी सकता. भलते स्वप्न पाहिले होते तुझ्याशी लग्न करू, पोरं जन्माला घालू. काय म्हणाला? अरे तुम्ही तरी दुसरं काय केलं? आय करून राहिला माणूस. काय केलं म्हणजे एकच जन्माला घातला, बाकी खोटरबर विकत बसलो. काय नम्रता, माझा मालक आहे ना, त्याच्या मुंबईच्या एंट्रीला सगळे टोल आहेत. तो मला म्हणाला, या पोरीशी तू लग्न कर, तुला 2 गाड्यांचे टोल आजीवन फ्री. मी म्हंटल सासऱ्याचे टोल फ्री करून टाकू बाबा 2 गाड्यांचे. पण त्या काही नशिबात नाही बा आपल्या. थांब इथेच थांब. पप्पा पप्पा विचार करा. ऑफर ऐकली तुम्ही? कसले? 2 गाड्यांना टोल फ्री होणार आपल्या. माझ्या विचार करा, एका क्वार्टरभर मागे फक्त. तुझ्या आग लागली तर काय करणार? म्हणून मी काय केलं, त्यातली वालू कारली आणि माझ्या फिश टँक मध्ये टाकली. अरे मासे असं म्हणजे अरे कुत्त्या, तू त्या बाटलीतली वाळू काढलीस, ती वाळू आम्ही ठेवली होती अग्निशमन दलाने. मला वाटलं लहानपणी फालतू केली. हे काय आणलंय? सिलेंडर. ते सिलेंडर म्हणजे काय, तो आग विजाचा सिलेंडर ना वासाडा कोणतरी पळून घेऊन गेला, म्हणून मी माझ्या घरातला सिलेंडर आणलेला आहे आणि पुरा भरलेला आहे. आणि मुलात विशेष गोष्ट सांगायची, हा सबसिडीचा नाही आहे, पुरी कॅश मिळून आणलाय. अरे नाही नाही, यावेळी मदत करायची नाही सोसायटीसाठी, मग कधी करायची मला सांगा. अरे अशा मदतीने अख्खी सोसायटी उडेल. हा गॅस सिलेंडर बाजूला ठेव. विजवायला अरे हा आग नाही विजवत रे, हा आग भडकवतो. आणि जर आग भडकली ना तर मी भडके ना. आणि मग फिरव माझ्या घरी घेऊन जा. अरे काय रे, काय म्हणायचं आमच्या सोसायटीला माणसांना? गरजुल्ले आहेत की काय? सिलेंडर कसे पळवतात? काय बोलणार? ऐका बरं, फीचर्स आहेत म्हणजे तुम्ही पेनड्राईव्ह पोर्टल आम्ही देतोय, त्याच्यात तुम्हाला मल्टीपर्पज आहे, तुमची क्लॅरिटी आहे, कलरफुल आहे, 3D आहे, कितीतरी फीचर्स आहेत त्याच्यात. सगळं 3000 रुपयाच्या LED होते. विचार करा. आले नाही, भारी केलं तुम्ही ना, गरिबांसाठी मस्त स्कीम काढली. आणि ती काही वॉटरप्रूफ त्याच्यामध्ये काय असतं, वॉटर रेजिस्टंट. हा ते म्हणजे आता पावसा पाण्याचे दिवस आहेत ना, म्हणून ते बरं पडतं. त्या की आता देतो ना लगेच. संदीप गायकवाड येस सर. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. काय का तुम्ही करायला लागलाय? काय आता पेढे आणलं असतं की मी माझ्या पैशाने. आता पेढ्याचे पैसे तुम्ही पेढे घेऊन येताय, कमाल करताय यार तुम्ही. नाही नाही, पेढे नाही, हेच LED. लकी ड्रॉ मध्ये जिंकले तुम्ही 42 इंच LED. वा वा वा, व्हाट अ लकी यू आर यार. LED काय माझा गंमत नका करू तुम्ही, तर लय गंमत करताय तुम्ही. एक कापड पुसाय दिलाय मला माहिती आहे. हो, हा मल्टीपर्पज आहे म्हणजे तुम्ही टीव्ही पुसा, टेबल पुसा, लादी पुसा. हाच LED. असं काय करता? मग कुठे आहे तुझा मल्टीपर्पज? काय काय करणार का तुम्ही? मी नुसतं बोलत नाही, मी करून दाखवतो. काय? मी या ओवांसाठी एक नवीन गृहप्रकल्प तयार केलेला आहे आणि त्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन तुमच्या हस्ते इथे व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या हस्ते? हो. हे गंगावन आहे, याच्यात 33,000 उवा ऑलरेडी नांदतात. हे गंगावन फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात घालायचं म्हणजे औपचारिक दृष्ट्या हे उद्घाटन झालंय असं आपण समजू. एक मिनिट, क्या नको नको नको. ढेकूळ आणि उवा वगैरे असतील ते काही परवडण्यासारखं नाहीये. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई? फार फार मस्त होतं सम्या, काहीतरी वेगळं भन्नाट तू नेहमीच लिहितोस. आणि मला तर तेवढा असा प्रॉब्लेम नाहीये पाली बरोबर, पण तू जर झुरळ काढलं असतंस तर मात्र परीक्षण करण्यासाठी मी इकडे नसतेच. पण आहे आणि मला खूप आवडलं आहे. भक्ती, तुझंही काम मला खूप आवडलं, तर मी तुम्हा दोघांना हॅट्स देणार.